गणपती बाप्पा मोरया. जुलै देवीच्या नावाने चांगलं. हर हर महादेव. सो फायनली मित्रांनो आपण निघालो आहे. आजचं डेस्टिनेशन आहे आपलं श्रीनगर. फक्त आता चॅलेंज हेच आहे की आपल्याला या गल्ल्यातनं निघायचं. कसं काय माहीत नाही, मला आयडिया नाही. ट्राय करें अपन, निघायचा प्रयत्न करें. बाहर की तरफ जाने के लिए कौन सा रास्ता है? इधर से बाहर की तरफ हाईवे इधर से ना. चलो शुक्रिया. लिटरली हे भूलभुलैया आहे. इकडचे जुने एकदम जे जुने होते ना, म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या आधीपासून जसं कन्स्ट्रक्शन आहे इकडचं, आर्किटेक्चर आहे. अमृतसरची सकाळ बघा मित्रांनो. गर्दी नाही, ट्रॅफिक नाही. तसं मी निघतो त्या टायमाला गर्दी ट्रॅफिक नसते आणि मी थांबतो, म्हणजे 2 दिवस थांबलो ते सिटीमध्ये, त्याच्यामुळे मला ॲडव्हान्टेज हेच भेटतं. सो मित्रांनो, सूर्यदेव आलेले आहेत, प्रकट झालेले आहेत. ब्युटिफुल असा सनराईज. आणि बघूया आता ब्युटिफुल रोड मिळत आहेत का आपल्याला. मिळायला तर हवा. सो आणि कालचा जो इश्यू होता टॉप रॅकचा, तो भाई पुन्हा नको येऊ दे, नाही तर पूर्ण ट्रिपची वाट लागून जाईल. काल हालत बेकारच झालेली. पुढं आता जुगाड केला आहे, बघूया. सो मित्रांनो, आपण आता पोचलो आहे पठाणकोट. इकडनं राईट मारला तर पठाणकोट आहे आणि हा रोड सरळ जातो जम्मूला. आपल्याला जम्मूलाच जायचं आहे. आतापर्यंत 100 किलोमीटर झालेले आहेत आपले. ट्रिप मी थोडं लेट चालू केलं. एनिवेज 100 किलोमीटर झालेत आपले. सकाळचे 7:24. या हिशोबाने गेलो आपण तर मे बी आपण 3 ते 4 पर्यंत पोचू शकतो. आणि श्रीनगरला मी माझ्या भावाकडे राहणार आहे, जो आर्मीत आहे, आर्मी कॅम्पमध्ये. सो 2 दिवस आपले तिकडेच असणार आहेत. जसं मी श्रीनगरला वगैरे पोचेन ना, हे जे लोक बघतायत ना, अरे एवढी लोडेड बाईक वगैरे असं तसं, थोडंसं विचित्र वाटतं, ऑकवर्ड वाटतं. पण तिकडे गेल्यानंतर तिकडे लोकांना सवय असते, असले येतातच. त्याच्यामुळे तिकडे एवढा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाहीच आहे, पण थोडं कसं ऑकवर्ड वाटतं. बघ आता काक बघत होते, खुश होतात बघून, म्हणजे असंही नाही, खुश होतात बघून. अरे वा, बढी आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला, अर्धा तास झाला त्या गोष्टी, म्हणून मी आता माझा मूड मी फ्रेश केला आहे पुन्हा. आपल्या जर्नीचा फर्स्ट लॉस आपल्याला मिळालेला आहे मस्तपैकी. माझे रायडिंग ग्लव्स आहेत BBGचे, ते कुठे पडले वाटतं, पण मी ते माउंट व्यवस्थित केलेले बंजी कॉर्डला. पण काय माहीत ते पडले कुठेतरी, कसे पडले माहीत नाही मला. मध्ये फक्त मी पेट्रोल पंपवर थांबलेलो पेट्रोल भरायला, बस, बाकी कुठे थांबलोच नाही.
आणि बालाक्लावा पण नाही आहे. बालाक्लावा तर मी 2-3 एक्स्ट्रा आणलेत, नो इश्यू. पण रायडिंग ग्लोव्स आता मी हे जे घातले ते विंटर ग्लोव्स आहेत. हे विंटर ग्लोव्स आहेत, पण ह्याच्यामध्ये सेफ्टी असं नाही आहे. अरे यार, धाबे चालले तसेच. आणि जिथे मी गाडी स्लो करतो ना ते धाबे बंद असतात, आणि जिथे गाडी स्पीड असते ना तिकडे धाबे ओपन असतात. असं प्रत्येक धाबा चेक करण्यासाठी चालवत गेलो तर स्लो गाडी, तर मग पोचलो आपण. हो काके, या रोडला बघून असं माहोल बनत चाललाय तो एकदम जम्मू काश्मीरला. खूप एक्सायटेड आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी जम्मू काश्मीरला चाललो आहे, आणि तेही माझ्या मुफासा सोबत. प्लॅन आधी केलेला दुसऱ्या बाईक सोबत, पण ठीक आहे, मुफासा सोबत झाला आपला प्लॅन. नो इश्यू, ओनली टिश्यू. अशा गाड्या येतात ना तिथे भीती वाटते. आणि ते लोक हॉर्नला वगैरे काही भाव देत नाही, काहीच नाही. डायरेक्ट टाकायचं आहे म्हणजे टाकायचं, बाकी तू तुझं बघून घे, तू तुझ्या लाईफमध्ये, मी माझ्या लाईफमध्ये, बस. बोले तो क्या बोले, कहे तो किससे कहे. चेकपोस्ट एवढे, हे तर काहीच नाही. पुढे जाऊन तर आपल्याला खूप मिळणार आहे चेकपोस्ट. हे आपण काकाने बघितलं नव्हतं. ऐसा कौन सा प्राणी है इतना सामान लेके जा रहा है. अरे हमने दुकान खोला है, पान का टपरी खोला है, और पान का टपरी लेके बेचने जाते हैं हम. ये पीछे बक्सा देख रहे हो ना, इसमें पूरा वो पान का सामान कत्ता बित्ता लगा के रखते हैं. ये दोनों बैग देते, उसमें पूरा भर भर के आपका विमल विमल रखे हैं. बहुत खाते हैं ना, जुबा केसरी हो जाता है, उस हिसाब से रखे हैं. चलता फिरता दुकान है हमारा. सो इकडून आता जम्मू आहे 88 किलोमीटर, आणि मला लागली जोराची भूक. कारण रात्री मी जेवलो नाही. ते पंजाबी लोकांचं म्हणजे जे एसेन्स असतो ना स्पायसेसचा, तो मला नाही जमलं खायला. त्याच्यामुळे इतका जोरात ताणून भूक लागली. माझ्या कचोरी होती ती खाल्ली, पण त्याने काय भूक मिटणार नाही बाबा. म्हणजे रात्री खाल्ली त्याच्यावरतीच आहे. आता सूर्य एवढा वर आलाय, असं बघून असं वाटते 10:30-11 झालेत, पण ॲक्च्युली टायमिंग झाला आहे 7:34. इकडे नॉर्थ साईड म्हणजे पहाडी एरियाची खासियत हीच आहे, इकडे दिवस खूप मोठे असतात. म्हणजे इकडे 7 पण नाही, 7:30-8 वाजता काळोख होतो. आणि जर पँगॉंग साईडला जर गेला, म्हणजे आपण जाणार असो तेव्हा तुम्हाला दाखवेल, तिकडे तर मला वाटतं 5-6 तासच रात्र असतं. चांगला धाबा भेटला पाहिजे जेवायला, म्हणजे ब्रेकफास्ट करायला. पराठाशिवाय दुसरं काय भेटणार नाही. इकडे महाराणा गुलाब सिंग यांचा स्टॅच्यू, रॉयल डोगरा. हा बघा, रॉयल डोगरा डायनेस्टी. गूगल चक्रवलंय. सो गाईज, आपण आलेलो आहे. वेलकम टू जम्मू अँड काश्मीर. पण इकडे चेकिंग वगैरे काय नाही आहे आधीसारखी. मला वाटतं जागा चेंज केली आहे. चेकिंग वगैरे काय झालीच नाही. का चेकपोस्ट दुसरीकडे आता काहीच आयडिया नाही मला. मी फर्स्ट टाईम येतो आहे. जसं येईल तसं तुम्हाला दाखवेन. कोई नाही. सो फार सो स्मूथ. इकडं गाडी आता आरामात सावकाश अशीच न्यावी लागणार आहे. घाटीचे रस्ते पण आहेत,
आणि चढणं पण आहेत. ओके 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 ओके, हॉर्न दे हॉर्न। अभी हम सब मैप के भरोसे है, मैप के और आपके। इकडे खूप जण थांबलेत, इथे खायला खूप काय काय आहे। मला निवांत बसायचं आहे मस्तपैकी अर्धा तास तरी। कतरा 138, जम्मू 90, ओके जम्मू 90 आहे, सांबा 50, श्रीनगर 380 आणि आपल्याला जायचं आहे श्रीनगरला। श्रीनगर 380 आणि इकडे मला दाखवत आहे 287 किलोमीटर। ये क्या बवासीर है बे, ये कुछ अलग बता रहा है, आप कुछ अलग बता रहे हो। चलो कोई नहीं, पहुंच तो जाएंगे। अरे पूरी फट्टी है, 380 और इधर तो 286, 100 किलोमीटर का डिफरेंस। ससुर का नाती। लवली 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 लवली, लिटरली अंगावर काटाला माझ्या। आर्मी फॅमिलीमधून बिलॉंग्स करतो त्याच्यामुळे हे खूप जवळचे वाटतात, पण प्रत्येक इंडियन, प्रत्येक नागरिकाला तसं फील झालं पाहिजे। आपण इंडियामध्ये वेगवेगळ्या जातीने लढत असतो, पण तेच सैनिक वेगळ्या जातीचे असूनसुद्धा आपलं प्रोटेक्ट करतात, देशाचं प्रोटेक्शन करतात। सो सल्यूट आहे आता। म्हणजे ते जे लोक राहतात, एकत्र राहतात आर्मीवाले, तेव्हा त्यांच्यासाठी जात आणि हे काहीच नसतं। भले ना त्यांच्या गावामध्ये प्रॉब्लेम असतील जातीच्या वगैरे, पण जेव्हा देशाची गोष्ट असते तेव्हा ते एक भाऊ असतात, एक बंधू असतात। ह्यालाच बांधिलकी बोलतात, लिटरली अशी बांधिलकी पाहिजे। मित्रांनो या बसवाल्याला बघा, सरळ रस्त्यामध्ये हा घाट चढते बघा। आता राईट, लेफ्ट, परत आता राईटला जाईल, लेफ्ट आला, मगातपासून चकल्या पडतोय तो गेला तर परत आत येला, परत आत ये 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 ये, शबाश। मित्रांनो गणपतीची मूर्ती बघा, जे काय असेल, वाव। आणि माझा उंदीर मामा पण आहे, उंदीर मामा आहे तिथे बसलाय, आम्ही घरी असेल। सो आहे आजचा आपला ब्रेकफास्ट, आलू प्याज पराठा, लोणचं आणि त्याच्यावरती मस्त की मक्खन, मक्खन मार के बच्चे के दिल में। हो आपला ब्रेकफास्ट झालेला आहे, निघालेलो आहे। हा एक पंजाबी फॅमिली भेटलेली, म्हणजे 3 फॅमिलीज होत्या एकत्र चाललेल्या जम्मू काश्मीर फिरायला। त्यांना ते विचारत होते मला काय कुठून आलाय वगैरे, त्यांनी जेव्हा ऐकलं मुंबईवरनं एकदम शॉक झाले आणि मला बघून ते एवढे इन्स्पायर झाले ना की त्यांनी त्यांची नेक्स्ट ट्रिप बोलतो आम्ही लडाखच करणार आता। वा व्हेरी गुड, बढिया आहे। श्रीनगर आपल्याला जायचं 238। तर मित्रांनो तुम्ही अशा पहाडी एरियाची सवय लावून ठेवा, आता हेच बघायला मिळणार आहे तुम्हाला आणि मला, फुल मज्जानी लाईफ। तेवढी भीती पण वाटते कारण आतापर्यंत प्लेन रोड होते, याच्या पुढे कसे रस्ते येतील काय येतील मला काहीच माहीत नाही। आपल्याला मारायचा आहे राईट,
एकदम आईची गावात 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 गावात. आपण चुकलेलो आहोत रस्ता मित्रांनो. आपल्याला खालून जायचं होतं, आपण वरून गेलो आहे. रस्ते खराब, वळणे डेंजर रस्ता आहे हा उधमपूर. त्या ट्रक सांबा डिस्ट्रिक्टच आहे ना पूर्ण. शेरावाले. सो मित्रांनो, आता आपण एंटर केलं आहे उधमपूर डिस्ट्रिक्ट. इकडनं तर आपलं डेस्टिनेशन अजून 200 किलोमीटरवर आहे आणि पूर्ण घाटाघाटाचा वळणाचा रस्ता. सो मित्रांनो, हा आहे तावी नदी ब्रिज. खाली बघताय ती तावी नदी आहे. सो बॅटरी संपलेली आपली ॲक्शन कॅमेराची, सॉरी. त्याच्यामुळे थोडं थांबलो, अजून 5 मिनटं थांबलो आणि पुढच्या प्रवासाला सुरू. 199 किलोमीटर्स. त्याच्यासाठी 5 तास दाखवत आहेत मला, कारण रस्तेच असे आहेत. हे बघू शकता तुम्ही, जम्मू काश्मीर की वादिया. सध्या जम्मू आणि डिस्ट्रिक्ट आहे आपला उधमपूर. टेम्परेचर इकडचं बघायला गेलं तर गरम होतं आहे, चांगलंच गरम होतं आहे. इकडे थंड वगैरे असं काय नाही, फक्त रनिंगच्या वेळेला गरम नाही होत आहे. पण एखाद्या वेळेस थांबलंच 5-10 मिनटं तरी पण गरमी येते, पोडीतनं पाणी येतं, म्हणजे घाम येतो. ऐसा गरम हो रहा है. आयला केवढी मोठी व्हॅली आहे रे बाबा. जर तुम्हाला अशा व्हॅलीमध्ये थोडा हाय अल्टिट्यूड ह्याच्यामध्ये चालवायला थोडासा येतं ना, कोणाला काय फोबिया असतो हाईटचा, किंवा काय जणांना फोबिया नसतो पण चालवायला जमत नाही, असं खद्दारी बघितली मग ते थोडेसे कॉन्फिडन्स डाऊन. सिम्पल गोष्ट करायची. आता इकडे मार्किंग नाही, जिकडे मार्किंग नाही ना, आता इकडे मार्किंग आहे ना, ही मार्किंग आणि लास्टवाली मार्किंग तिकडची, त्याच्या पलीकडे नजर न्यायचीच नाही. आणि ही नजर आहे ना, ही वरची, ती पण नजर फक्त हलकीशी 45 डिग्रीमध्ये बस, जेणेकरून आपल्याला समोरची गाडी दिसेल बस. आणि ह्या साईडला त्या साईडला बघायचंच नाही. ह्या लेनमध्ये बघायचं, लेनमध्ये चालायचं, नजर खाली ठेवायची, संपला विषय. मला काय सवय झाली आहे त्याच्यामुळे एवढं वाटत नाही. मला घाटात लिटरली ना मजा येते गाडी चालवायला. नाक बघा, नाक. आहे ना, हा मला ट्रेनचा ब्रिज आहे, ट्रेनचा ब्रिज आहे. यस. मग अशी बॅटरी लो होती जेव्हा मी तावी रिवर क्रॉस करत होतो ना, तेव्हा वरनं ट्रेन गेली, मस्त व्ह्यू होता तो. आपण ती ट्रेन माहिती असेल तुम्हाला, जम्मू तावी एक्सप्रेस, तीच होती. आणि आता ब्रिजवरून चालतोय या साईडला तावी रिवर, तावी रिवर, तावी रिवर, तावी रिवर.
अरे कुठलं ड्रायव्हर आहे बाबा. ऐक स्पीड होता स्लो झाला आता. काय जे बघा ना डोंगरावरती घरं आहेत बघा ना. जे जे चमकत आहे ना ते सगळे घर आहेत. अशी सिंगल सिंगल घर आहेत. पण रस्ता दिसत नाही मला. मस्त वाटतं व्ह्यू. डोंगर आणि डोंगरात घर आणि मागे रेंज बघा बाबो. पहिलाच चढण हलकी फुलकी चढण आईच्या गावात. हो जी दोस्त. एक नवीन रोड आला मध्येच. मस्त आहे पण रोड. आतमध्ये मुलं आहेत. माझं शूटिंग करत आहेत. अरे आर्मीवाले मला शूट करत आहेत. रायडर यो 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 मॅन. मस्त वाटतं ना असं कोणतरी आपल्याला शूट करतं. त्याला सांगायला पाहिजे पाठवून द्यायला. कारण आपण सोलो आहे. सोलोची कोण शूट करणार. कोण दुसरा असतं तर कसं केलं असतं. तर आपण अकेला हीच नड रहा है. नडेगा भी और तोडेगा भी. जम्बूचा टोल नाका. जाईल याच्यातनं बाईक आपली. Guys, the famous Chenani Tunnel. Here it is, the Chenani Tunnel. सनवायझर वर करावं लागेल. बाबा कानाचे पडदे. पण आतमध्ये डिझेलचा वास खूप आहे. डिझेल धूरचा. भाई साहेब मोबाईलने शूटिंग करतायत. ठीक आहे कोणातरी बाजूला ते नसतील तर ते बघ गाडी इकडे तिकडे जाते शूटिंगच्या नादामध्ये. पण आतमध्ये पोल्युशन खूप आहे टनलमध्ये. बेकार. भारतातला सगळ्यात मोठा आय थिंक म्हणजे लॉंगेस्ट टनल असेल. 13 किलोमीटरचा हा टनल आहे. जम्मू काश्मीरात शेणानी टनल. असं आता असं वाटतं कधी संपतोय. कारण आतमध्ये एवढं घुसमटायला होतं आहे ना. पूर्ण ते ट्रक वगैरे जातात ना तर डिझेलचा धूर वगैरे सगळं आहे. कार्बन मोनॉक्साईड. त्यांनी व्हेंटिलेशन पण नाही ठेवलेले आहेत टनलमध्ये. पण तरीही हा मित्रांनो आता असं वाटतं एकदम फ्रेश हवा आली. बापरे. या ट्रकने जीव काढला यार माझा. जुबेर. नंबर तर दिसत नाही. नंबरवरती बघ पट्टी मारली. व्ह्यू पण ब्लॉक करतोय हा. जाऊन पण देत नाही. मित्रांनो समोर बघा. होय 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 होय. डिस्ट्रिक्ट पोलीस रामबान. लडाख चालू झालं. नेट प्रॅक्टिस चालू झाली मित्रांनो लडाखची. रस्त्याचं काम चालू आहे आय थिंक म्हणून गाड्या पण स्लो चालल्यात आणि त्यामुळे जाम लागलाय. टुरिस्ट खूप आले आहेत जम्मू काश्मीरला फिरायला आता. इकडे खाली तर फुल खाई दाई दरी.
ट्रकला एकदा क्रॉस केलं ना मग अडचण नाही येणार. भेन घ्यायची तरी पण काय फायदा, एक ट्रक गेला की दुसरा येतोच आहे. हे बघा मित्रांनो, बापरे ट्रकच पलटी झाला इकडे. कलरचा ट्रक होता वाटतं, कलर. अजून एक टनल, आय थिंक नवीन आहे टनल, एकदम नवीन टनल आहे. याचं नाव पण नाही लिहिलेलं होतं टनलला. बेकार धूळ आहे, सिमेंटची धूळ. नशीब मी नाकातले केस कापले नाहीत, सगळी धूळ फिल्टर होऊन आत जाईल. मित्रांनो नजारे बघा, बाबा बाबा बाबा, ऐक हा फुल फ्रेश बॉडी. ओ वा, लवली लवली अंद्र, वाव, जस्ट वाव. ही नदी ही आहे चिनाब नदी, चेनाब का चिनाब. कलर बघा तिचा, कलर एकदम थोडा ग्रीनिश आहे, ग्रीनिश कलर आहे. मला वाटतं हे पहाड आहेत ना त्याचं रिफ्लेक्शन असणार, त्याच्यामुळे त्याचा कलर तसा असणार. मग इथे एका साईडला नदी, एका साईडला रोड. आम्ही दोघंजण आम्ही एक साथ चाललोय. इथे आहे वॉटर पॉइंट, एकदम फिल्टर वॉटर असते इकडे. भरतात लोक, ॲक्च्युली पाणी भरतात, पहाडीतलं पाणी. त्याच्यातमध्ये मिनरल्स वगैरे कचकचून भरलेले असतात, कचकचित. अपने इंडियन सोल्जर हर जगह पे तैनात. चिनाब रिवर हियर एट माय राइट साइड. ये वन व्हेकल ॲट अ टाइम. बाईक जाऊ शकते ना. लोखंडी ब्रिज म्हणजे बट ऑब्वियस आर्मीने बनवलेला असणार. बाईक आहे म्हणून चान्स मारला. AK-47 गँगस्टर, बापरे, नशीब गँगस्टरच लिहिलं आहे. मजबूत आपटले गाडी, मजबूत. ते बघा समोर हायवे दिसतोय, तो आपल्याला तिकडे जायचं आहे, वळसा घालून पूर्ण. चिनाब रिवर नवीन ब्रिजचं काम चालू आहे. आणि हा BROने बांधलेला अजून एक अप्रतिम ब्रिज, केबल ब्रिज आहे. मला जाऊ दे, मला शूट करायचं आहे. आवाज बघा, धक 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 धक. भारी आवाज येतो. MH-14 पिंपरी चिंचवडची गाडी भेटली आपल्याला. खाली दरी बघा मित्रांनो, बाबा. बाबा आलो एकदाशी वरती डोंगरावर, अजून वर चढायचं.
रस्ते नाहीत बरोबर. पळा, डोंगराला आग लागली, पळा पळा. डोंगराला आग लागली, पळा पळा. पळा 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 पळा. अरे डोंगराला आग लागली, पळा पळा. ॲटलास हा पाठलाग सुटला त्या ट्रॅफिकचा. आणि काय बेकार खतरनाक रोड होते यार. शी, लिटरली थकवला मला. आता वाजले दुपारचे 2. लिटरली एवढं बेकार ट्रॅफिक होतं ना, एवढं बेकार ट्रॅफिक. आणि कसे पण घालतात यार गाड्या, ट्रकवाले वगैरे. शिट, हा व्ह्यू बघूनच प्रसन्न वाटतं. करायच्या आयला चांगली गोष्ट कमवण्यासाठी आहे ना, आमच्या खराब रस्त्यातनंच जावं लागतं. आहे जागा, आहे बऱ्यापैकी. सो गाईज, अजून एक टर्न आपल्याला लागलेला आहे. हा पण नवीन दिसतो टर्न. एक्झॉस्ट वगैरे सगळं ठेवलेलं आहे. इकडे पण सेम इश्यू आहे, डिझेलचा वास. पण थंड आहे आतमध्ये, थंड वाटतं एकदम. हा हा, असं वाटतंय मित्रांनो कोणीतरी एसी लावलाय जोरात. बाबा 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 बाबा, बेकार थंडी वाजायला लागली. जॅकेट आहे म्हणून जॅकेटला एवढं वाटत नाही विंडशील्ड असल्यामुळे, पण हाताला बेकार थंडी वाजते. तर मित्रांनो इकडे 90 बटालियन CRPF यांनी थांबून ठेवलं आहे. माईट बी कॉन्वॉय असेल आर्मीचं, नाहीतर CRPF जे काय डिफेन्सचं असेल कॉन्वॉय, म्हणून थांबवलं असेल. हां, आता वाजले 3. अजून लोकेशन आहे 44 किलोमीटर. असं ते लोकेशन पाठवलं आहे त्याच्यावरतीच चेक. हो सरजी, हाँ 5 बजे छूटेगा. अच्छा 5 मिनट चलेगा.